त्यांनी ते केलेलं वक्तव्य म्हणजे नैराश्यातून केलेलं वक्तव्य आहे की एवढं सगळं करून सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे कसे राहू शकतात या भीतीतून ते झालेलं वक्तव्य आहे। बावनकुळे असं म्हणतात की हिंदुत्व तर ठाकरेंचं संपलेलं आहे पण राहिलेली शिवसेना देखील संपले, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं। असं आहे की शिवसेनेचं हिंदुत्व हे भाजपाकडून शिकण्याची गरज नाही। भाजपानं शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही। पहिली हिंदुत्वाची भूमिका मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांच्या निवडणुकीमध्ये 88-89 मध्ये पहिल्यांदा हिंदुत्वाचा नारा हा शिवसेनेनं दिला आणि त्याच्या मोबदल्यात शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचं 6 वर्षाकरता मतदानाचा हक्क सुद्धा डावलला गेला होता। सुभाष देसाईंचा सुद्धा हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदानाचा हक्क डावलला गेला होता। सूर्यकांत महाडकांना देखील त्रास झाला होता। भाजपाला काय झाला? भाजपा फक्त आयत्या बिळावरचा नागोबा आहे। त्यांनी ही संधी साधली की हिंदुत्वामुळे खूप मोठा जनाधार मिळू शकतो आणि म्हणून ओरिजिनल शिवसेनेचं हिंदुत्व चोरण्याचं काम भाजपानं केलं आणि भाजपा सत्तेवर आला। मुख्यमंत्री देखील उत्तर देत नाही, ते म्हणतात की चिल्लरपणाला मी उत्तर देत नाही, बोलणं टाळलंय त्यांनी उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण भाषणावर। कालचं उद्धव साहेबांचं जे भाषण होतं त्याच्यावर विरोधकांना उत्तर द्यायला तोंडच नाही, विरोधकांच्याकडे शब्दच नाहीत आणि विरोधकांच्याकडे उद्धव साहेबांच्या टीकेला उत्तर देण्याचं धाडस नाही आणि म्हणून त्यातून पळवाट काढायची म्हणून मी अशा गोष्टीला उत्तर देत नाही असं म्हणायचं, परंतु त्यांच्याकडे उत्तर देण्याचं धाडस नाही, त्यांना उत्तर देण्याची ताकद नाही आणि उत्तर देण्याकरता त्यांच्याकडे शब्द नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। कोणाला? कालच्या भाषणाला त्यांची स्वतःची उपमा त्यांनी दुसऱ्याला का देऊ केली? खरं तर ही त्यांच्याकरता योग्य उपमा आहे, ही देवेंद्र फडणवीसांकरता उत्तम उपमा आहे, ती दुसऱ्याला देण्याचं काही कारण नाही। बोलबच्चनगिरी करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा कोणी हात धरू शकत नाही हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। काल दोन्ही भाऊ एकत्र येण्याविषयी वक्तव्य मोठ्या प्रमाणात वक्तव्य करतील असं सर्वांना अपेक्षा होती, परंतु जे वक्तव्य केलं त्याने तुम्ही संतुष्ट आहात का? कारण अनेकांची इच्छा होती की काहीतरी मोठी घोषणा केली जाईल। 100% काल उद्धव साहेबांनी दोन्ही भाऊ एकत्र येण्यासंदर्भात जे सूचक अशा प्रकारचं विधान केलं त्यानं उभा महाराष्ट्र सुखावलेला आहे आणि त्याच्यात मी देखील सुखावलो आहे। खरं तर आगपाखड ही मनसेच्या भेटीबद्दल केली जाते, परंतु यापूर्वी जेव्हा महाविकास आघाडी स्थापन करण्याचा विचार केला होता त्याही वेळेला उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत अनेक नेत्यांसोबत चर्चा केली होती का, असा प्रश्न मनसेकडून उपस्थित केला जातो? मला माहीत नाही मनसेकडून काय प्रश्न उपस्थित केले जातात। प्रत्येक ठिकाणी अशी माणसं असतात, काहींना वाटतं हे सगळं जुळावं, काहींना वाटतं हे जुळू नये। अशा गोष्टींवर वक्तव्य करायचं नसतं, अशा गोष्टींवर भाष्य करायचं नसतं। शेवटी चांगलं व्हावं हाच विचार मनामध्ये ठेवून आपण पुढे जायचं असतं। धन्यवाद। पवार साहेबांनी असं वक्तव्य केले की मुंबईमध्ये ठाकरेंची ताकद जास्त आहे, प्राबल्य त्यांचं जास्त आहे, मुंबईमध्ये काय निर्णय घ्यायचा हे आम्ही विचार करून निर्णय घेऊ आणि त्यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेऊ। असं आहे की पवार साहेब हे नेहमी अनुभवानं, वास्तववादी आणि नेहमी सामंजस्याची भूमिका घेत असतात, नेहमी जोडण्याचं काम करतात, ते कधीही तोडण्याचं काम करत नाही आणि म्हणून त्यांच्यासारख्या मातब्बर नेत्यानं मुंबईमध्ये ठाकरेंचं वर्चस्व मान्य करणं याचाच अर्थ एक प्रकारे मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड हा पूर्णपणे अबाधित आहे आणि तो अबाधित राहील हेच त्याचं उत्तर आहे। धन्यवाद। तर भाजपानं शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये असं भास्कर जाधव यांनी ठणकावलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा टीका टिप्पणी केलेली आहे। काल मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी जे भाष्य केलेलं होतं त्यावर देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्यांनी बोलबच्चन असं म्हणत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलेलं होतं, मात्र यावर भास्कर जाधव यांनी निशाणा साधलाय।